यंदाची जी वटपौर्णिमा आहे ना, त्या वटपौर्णिमेला शुक्ल योग आहे बरं का. आता हा शुक्ल योग काय असतो माहितीये? अहो म्हणजे शुभ कार्य, पूजा किंवा नवीन उपक्रम, मंगल कार्य या सगळ्यासाठी हा जो शुक्ल योग आहे ना, तो फार महत्त्वाचा असतो आणि शुभ असतो. आणि तोच यंदा 29 जूनला वटपौर्णिमेच्या दिवशी असणार आहे. त्यामुळे वटपौर्णिमेचा यंदाचा दिवस आणखीन खास असणार आहे. मग या खास दिवशी नक्की आपण काय करायला हवं? वटपौर्णिमेची पूजा कशी करावी, पूजेमध्ये कुठल्या गोष्टी हव्यात, त्याचबरोबर नक्की वटपौर्णिमेची पूजा करताना कोणता मंत्र म्हणावा, सगळ्यात महत्त्वाचं वटपौर्णिमेच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये, अथपासून इथेपर्यंत सगळी माहिती या एकाच व्हिडिओत. हा एक व्हिडिओ पाहिला ना की दुसरा कुठलाही व्हिडिओ बघण्याची गरज नाही. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी बोलूया वटपौर्णिमेच्या दिवशी जो पूजेचा शुभ मुहूर्त आहे त्याबद्दल. तर पूजेचा शुभ मुहूर्त असणारे 29 जूनला सकाळी 8:55 ते 10:40 आता अनेक जण म्हणतील की एवढ्या सकाळी पूजेला आमचं नाही आवरणार घरातलं. काही हरकत नाही, अभिजित मुहूर्त सुद्धा आहे, तुम्ही त्यामध्ये सुद्धा पूजा करू शकता. अभिजित मुहूर्त असणारे दुपारी 11:56 ते 12:52 म्हणजे साधारण सकाळच्या टप्प्यामध्ये 1:15 वाजेपर्यंत पूजा करू शकता तुम्ही तुमच्या सोयीनी. आता या दिवशी अर्थात तुम्हाला माहिती आहे सगळा महिला वर्ग उपवास करत असतो दिवसभर, पण तो उपवास तुमच्या तब्येतीला झेपेल याप्रमाणेच करायचा आहे. आता राहिला प्रश्न पूजेचा. तर पूजा कशी करायची या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे, पण तरी सुद्धा तो तुम्ही अजून पाहिला नसेल. त्यामध्ये पूजा सविस्तर करून दाखवली आहे, पण त्याची छोटीशी झलक तुम्हाला इथे पण दाखवते. वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये ना सगळ्यात आधी वडाच्या झाडाजवळ एक तेलाचा दिवा लावून घ्यायचा. त्यानंतर त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता वाहायच्या. पण सगळ्यात महत्त्वाचं ना, तेलाचा दिवा लावताना झाडापासून लांब ठेवा. इतक्या त्या उदबत्त्या झाडाजवळ खोचत राहतात, दिवे झाडाजवळ, एखादं झाड पेटायचं आहो आणि घडतात या घटना दरवर्षी. तर थोडीशी सावधगिरी बाळगा. आणि जर तुम्ही 7-8 जणी मिळून तिथे एकत्र पूजा करताय तर एकच दिवा लावा. 10 जणींनी 10 दिवे लावण्याची काही गरज नाहीये. सगळ्यांनी मिळून एक दिवा आणि एक उदबत्ती लावली तरी सुद्धा पूजा होते. निसर्ग वाचवा, निसर्ग वाढवा. तर दिवा लावला, उदबत्ती लावली, त्यानंतर एक सुपारी घ्यायची, गणपती म्हणून तिची स्थापना करायची आणि गणपती बाप्पाची जशी पूजा आपण करतो, हळदी कुंकू अक्षदा फुलं, त्याप्रमाणे पूजा करायची. आता गणपती बाप्पाची पूजा झाली की मग मुख्य झाडाची पूजा करायला सुरुवात करायची. तुम्ही घरून जे कलशामध्ये पाणी नेलं असेल ते पाणी झाडाला अर्पण करायचं, दूध अर्पण करायचं. त्याचबरोबर मग हळदी कुंकू अक्षदा फुलं वस्त्रमाळ हे सगळं झाडाजवळ वाहायचं आहे, झाडाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर सावित्रीची ओटी भरायची. आता सावित्रीची ओटी भरायची म्हणजे झाडाजवळ ओटी ठेवतात हे सगळ्यांना माहिती आहे. आता ही ओटी ना गव्हाणी भरली जाते बरं का. तर पीस ठेवायचा झाडाजवळ, त्याच्यावरती सगळे सौभाग्य अलंकार ठेवायचे आणि मग त्याच्यावरती गव्हाणी ओटी भरायची. आता या